सिनेप्टिक ट्रान्समिशन. आपल्याला माहिती आहे की न्यूरॉन्स आर नॉट इन फिजिकल कनेक्शन विथ इच अदर. देयर इज ऑलवेज a small gap between them, and this gap or junctional region between two neurons is called as a synapse. पहिल्यांदा आपण स्ट्रक्चर समजून घ्या. पाठवत असला आपण बघितले व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉन. ऑन द बेसिस ऑफ प्रोसेसेस arising from the cell body or cyton, they are of various kinds, and accordingly they are called as unipolar, multipolar, bipolar, copolar. तीन भाग आहेत. एक पहिला गोष्ट त्याची सायटॉन or cell body. Elongated process called as axon, and cyton is surrounded by a branched process, and these branched processes are called as dendrites. These branched processes are called as dendrites. आणि बेसिक पार्ट आहे तीन आहेत महत्वाचे, एक्झॉन, सायटोन आणि डेंड्राइट. त्याला न्यूक्लियस असते, सायटोप्लाझम त्याला न्यूरोप्लाझम असतो, आणि याच्यामध्ये ग्रॅन्युल्स असतात. दीज ग्रॅन्युल्स आर कॉल्ड एज मिसल्स ग्रॅन्युल. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे सेल इज एक्झॉन इज सराउंडेड बाय Schwann cells, and there is presence of peripheral nucleus and myelin sheath. And on the basis of presence and absence of myelin sheath, the neurons are again myelinated and non-myelinated neuron. काय स्ट्रक्चर आहे आपल्याला माहिती आहे की स्ट्रक्चर बघत असताना मी सांगितलं की Schwann cells, the branched processes arise from the cyton are called as dendrites. तीन प्रोसेस, सेल बॉडी और सायटॉन, डेंड्राइट आणि एक्झॉन. एक्झॉन हे इलॉंगेटेड प्रोसेस आहे, and they are terminates into the synaptic knob. शेवटचा जो भाग आहे डेंड्राइटचा, सॉरी एक्झॉनचा, ते सिनॅप्टिक नॉब आहे, आणि हे सिनॅप्टिक नॉब फार महत्वाचे. These synaptic knobs are essential or most important for the transmission of nerve impulse. एका न्यूरॉन कडून दुसऱ्या न्यूरॉनला ते जातात. आता बस हा सिनॅप्टिक नॉब जो आहे एक्झॉनच्या ठिकाणी तो फार महत्वाचा आहे. एक्झॉन इज अ व्हेरी लॉंग प्रोसेस and project from a part of cyton. The lower end of the axon is branched, and each branch terminates as a bulb-like structure called as nerve ending, or they also called as synaptic knob. Synaptic knob. आणि या ठिकाणी काय होते, एक न्यूरॉन दुसऱ्या न्यूरॉनशी कनेक्टेड असतो. पण कनेक्शन होत असताना काय होते, त्याच्या ठिकाणी गॅप असतो. आपल्याला माहिती आहे की देर आर व्हेरियस काइंड्स ऑफ न्यूरॉन ऑन द बेसिस ऑफ प्रोसेस अराइज फ्रॉम द सायटन. लुक हियर, काय त्या ठिकाणी आपण दिलेले काइंड्स ऑफ न्यूरॉन, युनिपोलर, बायपोलर, सुडोपोलर, मल्टीपोलर, अपोलर सुद्धा असतात एम्ब्रियोनिक कंडिशन मध्ये. आणि अशा पद्धतीने कशावरती अवलंबून, सायटॉन और सेल बॉडी पासून निघणाऱ्या प्रोसेस प्रमाणे. एक आपण दाखवू, युनिपोलर म्हणजे ओनली वन प्रोसेस. Bipolar, there are two processes arise from the cell cyton or body, and one may be either dendron or another may be axon. Pseudopolar म्हणजे काय, it's likely to be axon or dendrite, but actually they are not the dendrite and axon. आणि मल्टीपोलर जे आपण बोर्डवरती काढली की मागच्या वेळेस आपण डायग्राम बघितली, त्याच्यामध्ये मेनी प्रोसेसेस आर देअर सराउंडिंग सायटॉन. The much elongated process, only one elongated process arises from the cell cyton or body is called as the axon, and there are many branched processes surrounding the cyton are called as the dendrites. म्हणजे काइंड्स ऑफ न्यूरॉन. आणि मग हे न्यूरॉन जे आहेत ते एकमेकाला असे जोडलेले असतात, आणि मग त्या जोडण्याला आपण म्हणतो सिनॅप्स. The neurons are not in a physical connection with each other. Neurons are not in physical connection with each other. There is a small gap between them, or it's called as synaptic cleft. त्याला आपण काय म्हणतो, सिनॅप्टिक क्लिप म्हणतो. लुक हिअर, मी आता थोडेसे
या ठिकाणी काय होतं की दोन न्यूरॉन एकमेकाला जोडल्यासारखं वाटतात, बट they are not in physical connection with each other. They are not in physical connection with each other. They are communicate with each other by various काही वेळा the cyton dendrite most of the time are axon of one neuron termed with the dendrite of another neuron. म्हणजे हा axon हा दुसऱ्या न्यूरॉनच्या डेंड्राइट वरती चिकटलेला असतो, अटॅच झालेला, नॉट अटॅच्ड बट एंड्स इनटू दी डेंड्राइट. आणि मोस्ट ऑफ द कॉमन टाइप ऑफ न्यूरॉन आर ऑफ दिस टाइप. त्याला म्हणायचं एक्झोडेंड्रॉनिक सिनॅप्स. काय म्हणतात त्याला? एक्झोडेंड्रॉनिक सिनॅप्स. म्हणजे axon of one neuron connected with a dendrite or a dendron of another neuron, and such type of neuron called as such type of synapse are called as axodendronic synapse. आता दुसरा आपण म्हणतोय the junction between two neuron across which the nerve impulse passes from one neuron to the another neuron is called as synapse. सारी डेफिनेशन दिलेली आहे. आणि हे न्यूरॉन म्हणजे काय, सिनॅप्स म्हणजे काय, दोन प्रकारचे सिनॅप्स सांगितले, इलेक्ट्रिक सिनॅप्स आणि केमिकल सिनॅप्स. इलेक्ट्रिक सिनॅप्स आपण पाठीमागचे बघले, पोलरायझेशन आणि डिपोलरायझेशन. आणि केमिकल सिनॅप्स याच्यामध्ये सिनॅप्टिक ट्रान्समिशन होत असताना याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा एक सबस्टन्स, त्याला इट्स कॉल्ड एज न्यूरो सिक्रेटरी सबस्टन्स. त्याला काय म्हणायचं? न्यूरो सिक्रेटरी सबस्टन्स. There are various kinds of neurosecretory substance, that is the acetylcholine A, noradrenaline, serotonin वगैरे वगैरे. तर अशा पद्धतीने हे न्यूरो ट्रान्समिटर. आता आपण लक्षात घ्या तुमच्या हा ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स थ्रू सिनॅप्स म्हणजे केमिकल मधून हा आपला इम्पल्स पुढच्या न्यूरॉन मध्ये सोडला जातो. व्हॉट आर द केमिकल्स? दीज आर न्यूरो ट्रान्समिटर सबस्टन्स. ऍसिटाइलकोलिन ए हे एक सर्वात महत्वाचं जे आहे, त्याला आपण न्यूरो ट्रान्समिटर सबस्टन्स हे न्यूरॉन मध्ये असतं. देर इज नो ऍक्च्युअल कॉन्टॅक्ट बिटवीन द न्यूरॉन. काय म्हणतो? द न्यूरॉन्स आर नॉट इन फिजिकल कनेक्शन विथ इच अदर. देर इज नो ऍक्च्युअल कॉन्टॅक्ट, म्हणजे जोडल्यासारखे वाटतात पण जोडलेले नसतात. देर इज अ स्मॉल गॅप और अ नॅरो गॅप बिटवीन देम, अँड दिस गॅप इज कॉल्ड एज सिनॅप्टिक क्लिप्ट. And this junctional region between two neuron is called as the synapse. मग सांगितल्याप्रमाणे kinds of synapse, there are various kinds of synapse. मग सांगितलं की axon of one neuron terminates into the dendrite of another neuron or a dendron of another neuron. अशा सिनॅप्सला काय म्हणतो? एक्झोडेंड्राटिक सिनॅप्स. हा कॉमन टाइप आहे. कधी कधी काय होतं, axon of one neuron ends into the or in contact with the cell body or cyton, and such type of synapse is called as axosomatic synapse. दुसऱ्या प्रकार जर बघितलं त्याच्यामध्ये काय, एक्झोनिक. एक्झॉन ऑफ वन न्यूरॉन टर्मिनेट्स इनटू द एक्झॉन ऑफ अनदर न्यूरॉन, त्याला आपण एक्झोनिक. डेंड्रोडेंड्रॉनिक synapse. In this type, the dendron of one neuron communicate with the dendron of another neuron, and such type of synapse called as dendrodendronic synapse. Sometimes what happen? Dendron of one neuron communicate with the cell body of another neuron, and such type of synapse are called as the dendrosomatic synapse. And dendron of one neuron in communicate with the axon of another neuron, and such type of synapse are called as dendroaxonic. काही वेळा एक्झोडेंड्रॉनिक असतं, काही वेळा डेंड्रोएक्झॉनिक असतं. ठीक आहे, सुलू खेळ. मग स्ट्रक्चर बघूया आपण. या ठिकाणी स्ट्रक्चर दिलेलं आहे. सिनॅप्सचं स्ट्रक्चर दिसतंय का सगळ्यांना? येस, काशीत दिसतंय? माऊसचा कर्सर दिसतो का माझा? माऊस फिरलेला? हा सर दिसतोय. ओके, नाव लुक हिअर. हा जो या वरच्या बाजूला भाग बघतो, एक्झॉन टर्मिनल आपण त्याला म्हणतो. एक्झॉन टर्मिनल त्याला आपण सिनॅप्टिक नॉब असतात. हा टिलाय डेंड्रॉनचा पार्ट आणि एक्झॉन टर्मिनल. आणि हा पुढचा जो भाग आहे तो डेंड्राइन
किंवा डेंड्राइटचा पार्ट आहे. वन axon of one neuron in contact with another neuron, and this is the axodendronic synapse. या दोन प्रोसेसच्या मध्ये म्हणजे डेंड्रॉन आणि एक्झॉनच्या मध्ये एक छोटासा गॅप दिसतो. इट इज कॉल्ड सिनॅप्टिक क्लिप. This gap is about 20 to 30 micron in length, nanometer, sorry. It is about 20-30 nanometer. आणि असा ज्या प्रकारचा जो आहे या गॅप मध्ये, या गॅपला म्हणतात सिनॅप्टिक क्लिप. It is very important region. It is a very important region through which the transmission of nerve impulse takes place through a chemical. Chemical म्हणजे काय? न्यूरोट्रान्समिटर सबस्टन्स. आता याच्यामध्ये तुम्ही बघा की याच्यामध्ये माइटोकॉन्ड्रिया पण आहेत आणि देर आर राउंडेड वेसिकल. These are called as secretory vesicles. Secretory vesicles. These secretory vesicle contains the neurotransmitter substance. Neurotransmitter substance, and this substance is called as acetylcholine A किंवा नॉरएपिनेफ्रिन किंवा सोमॅटिन अशा प्रकारचे काय त्याच्यामध्ये न्यूरोट्रान्समिटर सबस्टन्स. आता मेम्ब्रेन ऑफ सिनॅप्टिक नॉब इज कॉल्ड एज प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेन, अँड द मेम्ब्रेन ऑफ नेक्स्ट न्यूरॉन काही असू शकेल. इट मे बी एक्झोडेंड्रॉनिक, डेंड्रोएक्झॉनिक और सायटॉनिक अशा प्रकारचं सुद्धा मेम्ब्रेन असू शकतं. आणि म्हणून सांगतो या ठिकाणी काय सांगितलंय की मेम्ब्रेन ऑफ वन न्यूरॉन और सिनॅप्टिक नॉब is called as presynaptic membrane, and the membrane of next neuron is called as postsynaptic membrane. लक्षात येते तुमच्या म्हणजे एनर्जी प्रोव्हाइड करण्यासाठी माइटोकॉन्ड्रिया आहेत त्या ठिकाणी आणि हे एक्झॉन टर्मिनल आहे. आपल्याला माहिती आहे की ड्युरिंग इलेक्ट्रिक ट्रान्समिशन, पोलरायझेशन डिपोलरायझेशन, द वेव्ह ऑफ पोलरायझेशन डिपोलरायझेशन reaches to the synaptic knob इथपर्यंत येते, and this wave stimulate the secretory vesicle to secrete neurotransmitter substance, and this neurotransmitter substance pass through synaptic clip and enters to the next synaptic membrane, that's called the postsynaptic membrane or neuron, and transmit the impulse. काय होतं पाहिजे? There is no physical contact between two neurons. Synapse structure काय होते? There is no physical contact with each other. There is a small gap, and it is of 20 to 30 nanometer. The plasma membrane of neuron opposed to each other are called presynaptic and postsynaptic membrane. म्हणजे एक्झॉन एक न्यूरॉन इकडचा आणि दुसरा न्यूरॉन इथं आहे. हे जे मेम्ब्रेन आहे याचं अपोजिंग म्हणलं त्याला, अपोजिंग to the each other are called as the presynaptic and postsynaptic membrane, and याच्यामध्ये गॅप असतो, and this gap is called as the synaptic clip. Presynaptic axon end in a bulb-like structure, or it's called as Button's terminus किंवा त्याला आपण टिलायडेंड्रॉन असे म्हणतो. The end bulb of presynaptic neuron contains synaptic vesicle that release neurotransmitter substance in the synaptic clip. The postsynaptic membrane has a receptor with each the neurotransmitter binds. म्हणजे काय की न्यूरोट्रान्समिटर सबस्टन्स तो रिलीज होतो आणि रिलीज झाल्यानंतर तो रिसेप्टर पोस्टसिनॅप्टिक मेम्ब्रेन मध्ये असतो. लुक हिअर, पुन्हा आपण इथं बघूया. या ठिकाणी बघा दिसते तुम्हाला हे व्हेसिकल्स आर ब्रॉट टू द व्हेरी क्लोज टू द मेम्ब्रेन ऍट डिस्टल एंड, आणि या ठिकाणी आणले जातात. आणि हे जे व्हेसिकल आहेत दे रिलीज देअर न्यूरोट्रान्समिटर टू द गॅप. इट इज अबाउट 20 to 30 नॅनोमीटर वाईड, आणि याच्यातून काय होतं हा सिनॅप्स अशा पद्धतीनं दुसऱ्या मेम्ब्रेनमध्ये जातो. त्यासाठी मी सांगितलं मागच्या वेळेस की कॅल्शियम आयन्स आर इसेन्शियल फॉर द ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स. कॅल्शियम आयन्स आर इसेन्शियल फॉर द ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स. या ठिकाणी राउंडेड पार्ट दिसतो, या ठिकाणी हे व्हेसिकल्स आहेत, secretory vesicle, and this secretory vesicle contains neurotransmitter substance. It is acetylcholine A. आता बघा या ठिकाणी neurotransmitter substance or vesicle brought close to the distal end of a presynaptic membrane, and here
they fuse with the membrane and release the neurotransmitter substance into the gap. त्याला आपण synaptic cleft असं म्हणतो. And from here it transfer to the postsynaptic membrane through the postsynaptic membrane to the gate. या ठिकाणी त्याला गेट असतात and through this gate it enters into the postsynaptic neuron. म्हणजे transmission of nerve impulse is nothing but the secretion or a release of chemicals that are called as neurotransmitter substance, and neurotransmitter substance pass from one neuron to the another neuron. इथे इव्हेंट दिलेले हा करंट आले नर्व इम्पल्स आपल्याला माहिती आहे की एक स्टेज दिलेले प्लस मायनस होत आपला सोडियम आयन आणि पोटॅशियम गेट डिपोलराइज and it leads to change in electric potential. Positive charge develops on inner side and negative charge on develop on outer side. And now when this electric charge or impulse reaches to the synaptic knob, it stimulates to release calcium ion, and this calcium ion enters into the synaptic vesicle or synaptic knob through the calcium ion channel or calcium gate, and it stimulates the cerebral secretory vesicle to secrete neurotransmitter substance. आणि मग दुसरा इव्हेंट आहे तिसरा इव्हेंट काय होते या ठिकाणी फ्यूज होतात फ्युजन विथ मेम्ब्रेन अँड रिलीज ऑफ न्यूरोट्रान्समिटर सबस्टन्स सिनॅप्टिक क्लिप. आणि पुन्हा काय होतं की या ठिकाणी चॅनेल आहे आयन चॅनेल थ्रू विच the neurotransmitter substance into the postsynaptic neuron, and here what happened? Neurotransmitter substance काय acetylcholine A. Neurotransmitter substance is acetylcholine A, and this acetylcholine A CoA acetyl-CoA enters into the next neuron, and here there is the enzyme cholinesterase enzyme. कुठले एन्झाइम आहे त्या ठिकाणी cholinesterase enzyme, and this cholinesterase enzyme act upon the acetylcholine A and it dissociate it into the acetic acid and CoA. या ठिकाणी जे एन्झाइम आहे ते cholinesterase, and this dissociate the cholinesterase into acetic acid and CoA, and it is very important physiological and significant importance of dissociation of cholinesterase acetylcholine into cholinesterase and choline and acetic acid. म्हणजे choline A च डिसोसिएशन कशामध्ये होते ऍसिटाइलकोलिन येते डिसोसिएशन ऍसिटिक ऍसिड आणि कोए किंवा कोलिन ए. आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट जोपर्यंत डिसोसिएशन होत नाही कोलिनिस्ट्रेटचं तोपर्यंत ऍसिटाइलकोलिनिस्ट्रेटचं डिसोसिएशन पूर्ण झाल्याशिवाय इम्पल्स पलीकडे जात नाही. द डिसोसिएशन ऑफ ऍसिटाइलकोलिन ए इज व्हेरी सिग्निफिकंट फॉर द ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स. ब्रेकडाऊन झाल्यानंतर मग पुढची प्रोसेस सुरू होते. इट स्टिम्युलेट नेक्स्ट न्यूरॉन टू जनरेट इलेक्ट्रिक पोटेन्शियल, आणि म्हणून डिसोसिएशन ऑफ ऍसिटाइलकोलिन ए इज व्हेरी सिग्निफिकंट. ठीक आहे, आर यू गेटिंग दिस? लक्षात आलं का तुमच्या? यस अमृता, अमृता, अमृता आलं लक्षात? मोनिका, सुप्रिया जाधव, चव्हाण समजलं? म्हणजे लक्षात घ्या डिसोसिएशन ऑफ ऍसिटाइलकोलिन ए इनटू ऍसिटिक ऍसिड अँड कोलिनेस्ट्रेज कोलिन ए इज व्हेरी सिग्निफिकंट फिजियोलॉजिकल इम्पॉर्टन्स. जोपर्यंत डिसोसिएशन होत नाही तोपर्यंत इम्पल्स ट्रान्समिट कंप्लीट होत नाही, आणि मग वेन इट रिचेस टू द नेक्स्ट न्यूरॉन it stimulate another neuron to transmit or to develop action potential against the neuron. आता आपण दोन प्रकारचे सिनॅप्स सांगितलेले आहे, एक केमिकल सिनॅप्स आणि इलेक्ट्रिक सिनॅप्स.
केमिकल सिनॅप्स म्हणजे काय, आता जे आपण बघितलं की सिक्रेटरी व्हेसिकल सिक्रेट certain chemicals and these chemicals are called as neurotransmitter बघा, acetylcholine A, noradrenaline आणि serotonin अशा प्रकारचे काही न्यूरोट्रान्समिटर सबस्टन्सेस आहेत and these chemicals are responsible for the transmission of nerve impulse through the neuron. आता पहा आपण आता जे बघितलं केमिकल आहे काय होतं, ट्रान्समिशन इम्पल्स ऑकर्स ड्यू टू द लिबरेशन ऑफ केमिकल मेडिएटर. केमिकल मेडिएटर म्हणजे काय, आता जे बघितले आपण न्यूरोट्रान्समिटर. प्री अँड पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन कम व्हेरी क्लोज टू फॉर्म गॅप जंक्शन which act as a low resistance bridge through which ions pass with ease. There is a delay of 0.3 to 5 milliseconds between the arrival of information at the presynaptic terminal and its transfer to the postsynaptic cell. मी सांगितलं की आपल्याला ही संवेदना माहित होण्यासाठी 0.3 सेकंदचा वेळ लागतो. मी सांगितलं की केमिकल आपल्या आधारामध्ये विस्तव जातात तसं टाकून देतात, पण टाकून दिल्यानंतर आपल्याला जाणीव होते. इट इज बिकॉज ऑफ डिले ऑफ 0.3 to 0.5 मिलीसेकंद बिटवीन द अरायवल ऑफ इन्फॉर्मेशन. अरायवल कळेपर्यंत तो ती पुढे ब्रेनला जाणार, न्यूरोट्रान्समिटर सबस्टन्स रिलीज होणार, न्यूरोट्रान्समिटर सबस्टन्स सिनॅप्टिक क्लिप म्हणून पोस्ट सिनॅप्टिक मेमरी जाणार अँड हिअर इट डिसोसिएट इनटू दी ऍसिटिक ऍसिड अँड कोए आणि दिस इज द टाइम टेकन फॉर द ट्रान्समिशन. आणि म्हणून देर इज डिले ऑफ 0.3 to 0.5 सेकंद, 3 to 5 सेकंद, मिलीसेकंद म्हणजे इतका कमी हा वेळ कशामुळे लागतो, द डिसोसिएशनसाठी वेळ. द डिले मे रिफ्लेक्ट द सेव्हरल स्टेप्स रिक्वायर्ड फॉर सिग्नल ट्रान्समिशन इज इक्वल टू द रिलीज अँड ऍक्शन ऑफ अ केमिकल न्यूरोट्रान्समिटर विच इज युजली कॅल्शियम. म्हणजे पहा, इम्पल्स, इलेक्ट्रिक इम्पल्स सिनॅप्टिक नॉबला जातो आणि सिनॅप्टिक नॉबला गेल्यानंतर त्या ठिकाणी काय होतंय, कॅल्शियम अँड रिलीज होतात. कॅल्शियम अँड सिम्युलेट सिक्रेटरी व्हेसिकल टू रिलीज न्यूरोट्रान्समिटर सबस्टन्स. न्यूरोट्रान्समिटर सबस्टन्स come close to the presynaptic membrane and release neurotransmitter substance. And after the transmission of the release of neurotransmitter substance, it passes through synaptic clip, enters into the postsynaptic membrane through ion channel, and it dissociates by the action of cholinesterase enzyme into acetic acid and CoA. The response of the postsynaptic neuron may be sustained, long-lasting म्हणजे सगळ्यात जास्त वेळ तिथलं, which is much longer than the presynaptic signal. म्हणजे पोस्टसिनॅप्टिक मेमरीमध्ये वेळ लागतो कशासाठी, फॉर द ब्रेकडाऊन ऑफ ऍसिटाइलकोलिन किंवा न्यूरोट्रान्समिटर सबस्टन्सचं ब्रेकडाऊन होण्यासाठी वेळ लागतो. आणि म्हणून ऍज कम्पेअर्ड टू द प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेन, पोस्टसिनॅप्टिक मेम्ब्रेन take much longer time. This may reflect long-lasting change in the target cells. The most common type of synapse in the vertebrate are nervous system are of this type. या प्रकारचे जे केमिकल सिनॅप्स जे आहेत आपल्या बॉडीमध्ये वर्टेब्रेट मध्ये ते अशा प्रकारचे आहेत, सगळ्यात जास्त आहेत. म्हणून आपण आपली एखादी गोष्ट करत असताना भाजल्याची जाणीव उशिरानं होते. आपल्या हातामध्ये विस्तव घेऊन टाकून देऊ शकतो. बऱ्याच वेळा काही लोक बघा, त्यांना सायन्स थोडंसं माहिती आहे, जाळावर चालण्याचा प्रयत्न करतात. जाळावरून जाण्याचा प्रयत्न करतात म्हणजे काय, पाय टाकल्या भाजत नाही, तो पाय उचलल्यानंतर थोड्या पुढे गेल्यानंतर त्याला भाजतं. त्याचं कारण काय, इट इज बिकॉज ऑफ द टाइम टेकन फॉर द रिलीज ऑफ न्यूरोट्रान्समिटर सबस्टन्स अँड डिसोसिएशन ऑफ न्यूरोट्रान्समिटर सबस्टन्स. आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिक इव्हेंट ऍट सिनॅप्स. इलेक्ट्रिकल इव्हेंट म्हणजे आपण पोलरायझेशन, डिपोलरायझेशन. आपल्याला माहिती आहे रेस्टिंग न्यूरॉन in which the sodium ions are present at outer side and potassium ion present at inner side. On stimulation, the sodium ion start to move inside and potassium ion start to move outside. There are two potassium ion are transferred to outside of a neuron, or त्याला आपण एक्झॉन म्हणू, आणि एक्झॉन मधून तो बाहेर पडतो
त्यामुळे काय होते, देर इज चेंज इन इलेक्ट्रिक पोटेन्शियल और देर इज चेंज इन इलेक्ट्रिक चार्ज, and because of this the positive charge develop on inner side and negative charge on develop on inner side. आता पहा या ठिकाणी तुमच्या समोर दिसते नॉन मायलेटेड और अनमायलेटेड. नॉन मायलेटेड न्यूरॉन मध्ये काय होते, सरळ ह्या एक्झॉनच्या मेम्ब्रेनवर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होत राहतं. पॉझिटिव्ह चार्ज आतल्या बाजूला, निगेटिव्ह चार्ज बाहेरच्या बाजूला. आणि पुन्हा मग काय होते, रेस्टिंग पोटेन्शियल. रेस्टिंग पोटेन्शियल मध्ये काय की जेव्हा न्यूरॉन स्टिम्युलेटेड नसतो तेव्हा बाहेरची बाजू पॉझिटिव्ह चार्ज होते आणि एका वेळेत होत आहे. आता ह्याला किती 0.1 सेकंद लागतो, 0.1 मिली सेकंद लागतो आणि एवढ्या कमी वेळेमध्ये. म्हणून इलेक्ट्रिक चार्जर आर इलेक्ट्रिक सिनॅप्स आर मोर फास्टर as compared to the chemical synapse. Chemical synapse ला 0.3 to 0.5 सेकंद मिली सेकंद टाइम लागतो. आणि कशामुळे लागतो, तो टाइम रिलीज टेकन फॉर द रिलीज ऑफ न्यूरोट्रान्समिटर सबस्टन्स अँड डिसोसिएशन ऑफ न्यूरोट्रान्समिटर. इलेक्ट्रिक सिनॅप्स मध्ये तसं होत नाही. इट इज व्हेरी फास्ट, लगेच आपल्याला समजून जातं. या ठिकाणी बघा स्लो प्रोसेस, स्लोली बाहेरच्या बाजूला एक पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला की बाहेरच्या बाजूला निगेटिव्ह चार्ज होतं. म्हणजे इट इज पोलरायझेशन अँड डिपोलरायझेशन ऑफ, इट इज इलेक्ट्रिक पोलरायझेशन अँड डिपोलरायझेशन अक्रॉस द एक्झॉन मेम्ब्रेन. लक्षात तुमच्या दिसते का, लक्षात येते का? ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स टू द नॉन मायलेटेड न्यूरॉन. या ठिकाणी बघा आपलं सांगितलं मागच्या वेळेस की कॅल्शियम आयन्स आर व्हेरी इसेन्शियल फॉर द ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स. काय सोडियम चॅनल फास्ट असतं, कॅल्शियम आयन स्लो आहे आणि पोटॅशियम चॅनल सुद्धा एकाच्या बदल्यात 2 पोटॅशियम आयन जातात आणि दुसऱ्या बाजूला एका सोडियम आयनच्या बदल्यामध्ये 2 पोटॅशियम आयन बाहेर पडतात किंवा आत जातात. हा जो चेंज इन इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे इज नथिंग बट द चेंज इन इलेक्ट्रिक चार्ज. बाहेरच्या बाजूला इथे दाखवलेलं आहे आउटसाइड आणि इनर साइड. कॅल्शियम काय करतात, हे फार इम्पॉर्टंट काम करतात आणि बिकॉज ऑफ कॅल्शियम द सोडियम आयन अँड पोटॅशियम आयन आर exchange and there is difference between electric charge on either side of axon or a neuron leads to transmission of nerve impulse. आणि याला कमी वेळ लागतो 0.1 सेकंद. ठीक आहे. आता या ठिकाणी पुढचा भाग आपण बघणार आहे. आफ्टर द ब्रेक तुम्हाला ब्रेक देणार आणि हे करणार आहे आपण.